हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 21 नंबरचं लेक्चर. ओके, तर यामध्ये आपण आपला जो काय 4th युनिट आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग त्याविषयी आपण पाहणार आहोत. ओके, देन नेक्स्ट बघा इंट्रोडक्शन. ओके, तर ह्या ट्रॅफिक इंजिनिअरिंगमध्ये नेमकं आपल्याला पाहायचं आहे काय. ओके, तर आपल्याला पाहायचं काय ते पाहू आपण. तर ट्रॅफिक इंजिनिअरिंग इज डिफाईन्ड ॲज द ब्रांच ऑफ हायवे इंजिनिअरिंग विच डील्स विथ द प्लॅनिंग अँड डिझायनिंग ऑफ द रोड अँड ॲडजॉइनिंग द लँड्स विथ रिस्पेक्ट टू ट्रॅफिक ऑपरेशन फॉर द सेफ कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिक ट्रान्सपोर्टेशन पीपल्स अँड गुड्स. ओके, तर आत्तापर्यंत आपले जे काही 3rd युनिट झाले तर आपण काय पाहिलं आत्तापर्यंत हायवेचं कंस्ट्रक्शन वगैरे पाहिलं. ठीक आहे, रोडचे टाईप वगैरे पाहिलं, त्यानंतर रोड कंस्ट्रक्शन कसं करायचं ते पाहिलं आपण. ठीक आहे, तर यामध्ये आपण जी काही ट्रॅफिक फ्लो होणार आहे, ओके, जी काही ट्रॅफिक फ्लो होणार त्यावरती कंट्रोल कसं करता येईल किंवा त्याचा जो काही त्याचं डिझाईन त्याचं प्लॅनिंग कसं करता येईल ते आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत किंवा ह्या युनिटमध्ये पाहणार आहोत. ओके, ते नेक्स्ट पॉईंट बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. तर ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटेटिव्ह सर्वे ऑफ द नंबर ऑफ व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन सर्वे ऑफ द नंबर ऑफ क्रॉसिंग अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ अ रोड पर युनिट टाईम ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. ओके, तर मग आपण काय करतो की असं एक सेक्शन किंवा असं एक रोड डिनोट करतो की त्यावेळेस पर्टिक्युलर टाईमला ठीक आहे आपण एक सर्वे करतो. त्या सर्वे पर्टिक्युलर सेक्शनमध्ये पर्टिक्युलर रोडला आपण पर्टिक्युलर टाईमला किती व्हेकल्स मूव्ह होत आहे, किती ट्रॅफिकचं व्हॉल्यूम क्रिएट होतं त्या ठिकाणी ते आपण पाहतो. त्यालाच आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी असं देखील म्हणतो. ओके, देन नेक्स्ट इट गिव्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता आपण असं नेमकं का करतो. ठीक आहे, त्यापासून आपल्याला काय काय भेटतं, कोणती इन्फॉर्मेशन भेटते. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय भेटतं, फर्स्ट इन्फॉर्मेशन काय आपली व्हेरिएशन ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, तर हे जे काही ट्रॅफिकचं जे काही व्हेरिएशन होतं विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सपोज सकाळी आपल्याला जास्त ट्रॅफिक पाहायला भेटते ज्यावेळेस ऑफिसला लोक जात असतात किंवा दुपारी आपल्याला कमी ट्रॅफिक पाहायला भेटते, आणि ज्यावेळेस आपण ऑफिस सुटल्यानंतर ज्यावेळेस 4 ते 5 नंबरमध्ये आपल्याला जास्त ट्रॅफिक पाहायला भेटते. हे जे काही ट्रॅफिकचं जे काही व्हेरिएशन ते आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीमध्ये पाहायला भेटते. ओके, तर नेक्स्ट पण बघा व्हॉल्यूम अँड डायरेक्शन ऑफ ट्रॅफिक. ओके, तर जे काही ट्रॅफिक मूव्ह होणार जो व्हॉल्यूम किती आणि कोणत्या डायरेक्शनला ते देखील आपल्याला समजतं. नंतर डेमोग्राफिक व्हेरिएशन ऑफ ट्रॅफिक. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीमध्ये. ते नेक्स्ट पॉईंट बघा ऑब्जेक्ट ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. आता ऑब्जेक्ट ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचं नेमकं ऑब्जेक्ट काय आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट फर्स्ट काय आहे, प्लॅन अँड डिझाईन अँड फॅसिलिटी ट्रॅफिक ऑपरेशन्स. ओके, जे काय प्लॅनिंग करणं किंवा त्याचं डिझाईन करणं आणि फॅसिलिटीज जे काय ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीला ते प्रोव्हाइड करणं. देन नेक्स्ट काय, टू ॲनालाइज ट्रॅफिक मुवमेंट अँड पॅटर्न. ओके, जे पण काय ट्रॅफिक मुवमेंट किंवा त्याचं पॅटर्न ते ॲनालाइज करणं. देन नेक्स्ट फॉर जिओमॅट्रिक अँड स्ट्रक्चरल डिझाईन ऑफ रोड. ते रोज का रोडचं जिओमॅट्रिक डिझाईन आणि स्ट्रक्चरल डिझाईन करायचं रोडचं. ठीक आहे, देन नेक्स्ट म्हणजे काय, टू डिसाईड ट्रॅफिक रेग्युलेटरी मेजर्स लाईक ट्रॅफिक सिग्नल्स, इंटरसेक्शन अँड ट्रॅफिक इजलँड्स. ओके, the next one is to get an idea about the revenue to be generated and taxes to be levied. Okay, these are the object of traffic volume study. Okay, the next one is मेथड्स ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. आता याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स पाहूया आपण. मेथड्स ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचे मेथड कोणते कोणते आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट मेथड आपली द मॅन्युअल मेथड. ओके, तर इन दिस मेथड कन्सिस्ट ऑफ अ टीम ऑफ इन्व्हेंटर्स हू अलॉटेड स्पेसिफिक काउंट प्लॉट्स अलॉंग अ रूट. ओके, तर आपण काय करतो या ठिकाणी बघा, दिस मेथड इज कन्सिस्ट ऑफ अ टीम ऑफ इन्व्हेंटर्स हू आर अलॉटेड स्पेसिफिक काउंट पोस्ट अलॉंग अ रूट. दिस इन्व्हेंटर्स आर प्रोव्हाइड विथ ऑब्झर्वेशन शीट्स फ्रॉम टू रेकॉर्ड अ ट्रॅफिक काउंट. ओके, दिस मेथड gives information of the type and direction of movement of traffic vehicles. Then but its limitation is that it is difficult and tedious to perform for 24-hour cycles. ओके, तर आपण या ठिकाणी काय करतो, मॅन्युअली काउंट करतो आपण. ठीक आहे, एक पर्टिक्युलर रूट आहे, तर पर्टिक्युलर रूटवरती काय करतो आपण की जे काही इन्व्हेंटर्स आहेत किंवा जे पण काही स्टाफ आहे आपण त्याला या ठिकाणी आपण अपॉइंट करतो. देन ते काय करतात की आपण त्याला शीट्स प्रोव्हाइड करतो, त्यावरती आपण ते मॅन्युअली काउंट करतो की किती व्हेकल पास झाले, कोणत्या डायरेक्शनला पास झाले. ठीक आहे, तर त्याला आपण मॅन्युअल मेथड देखील म्हणतो. जे काही ट्रॅफिक व्हॉल्यूमच्या जे काही स्टडी मेथड्स त्यामधली पहिली मेथड होती मॅन्युअल मेथड. आपण मॅन्युअली काउंट करतो. ओके, देन नेक्स्ट मेथड आपली ऑटोमॅटिक मेथड. ओके, तर ऑटोमॅटिक मेथडमध्ये नेमकं काय होतं पहा, दिस मेथड इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ ऑटोमॅटिक मीन्स ऑफ रेकॉर्डिंग ट्रॅफिक काउंट. ओके, तर याच्यामध्ये ऑटोमॅटिक मीन्स जे काही इन्स्ट्रुमेंट असतं त्याचा यूज केला जातो. ओके, this method involves the use of atomic means of recording traffic count. This reduces or completely eliminates the requirement of manual labor. It is usually the preferred method when taking continuous 24-hour survey. Okay, जर 24 hour सर्वेसाठी जर आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ऑटोमॅटिक मेथड यूज करतो. ओके, देन नेक्स्ट आपली जी पुढची मेथड आहे ती फोटो इलेक्ट्रिक सेल मेथड. ओके, फोटो इलेक्ट्रिक सेल मेथड म्हणजे नेमकं काय, लाईट बीम फॉलिंग ऑन द फोटो इलेक्ट्रिक सेल प्लेस ऑन द रोड
रेकॉर्ड्स द काउंट्स. ओके, त्याच्यामध्ये फोटो इलेक्ट्रिक सेल जे काही लाईट बीम असतात ते फोटो इलेक्ट्रिक सेल प्रोप्लेस केले असतात. ठीक आहे. ते नेक्स्ट काय आहे आपली जी 4th नंबरची जी मेथड आपली प्युनिमॅटिक मेथड. ओके, तर प्युनिमॅटिक मेथडमध्ये नेमकं काय असतं, इन दिस मेथड अँड इनोमीटर्स आर रेकॉर्ड द नंबर ऑफ व्हेकल्स कम अक्रॉस द ओव्हरटेकन अँड टाईम टेकन टू ट्रॅव्हल अ स्ट्रेच ऑफ अ रोड इन अ मूव्हिंग कार. ओके, तर अशा पद्धतीने या सगळ्या मेथड्स होत्या जे की आपण यूज करतो ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीसाठी. आपला जो पण नेक्स्ट पॉईंट आहे पॅसेंजर कार युनिट. ओके, पॅसेंजर कार युनिट म्हणजे काय, PCU म्हणजे नेमकं काय पाहूया आपण. इट इज ऑब्झर्व दॅट द डिफरंट व्हेकल्स ऑफर डिफरंट लेवल्स ऑफ इंटरफरन्स टू द मुवमेंट ऑफ ट्रॅफिक. हेन्स इट इज नेसेसरी टू एक्सप्रेस ऑल व्हेकल्स टर्म्स ऑफ अ कॉमन युनिट. दिस कॉमन युनिट इज कॉल्ड एज पॅसेंजर कार युनिट. ओके, तर बघा आपण जेव्हा रोडवरती पाहत असतो की हायवेजवरती पाहतो आपण की काही बायसिकल जातात, किंवा मोटरसायकल जातात, काय ट्रक जात आहे, काय बस जात आहेत. ओके, तर मग आपण एवढं सगळं काउंट करणं इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. तर आपण काय करतो की सगळ्यांसाठी एक कॉमन युनिटमध्ये सगळे जे काही व्हेल्स आहेत त्यांना कॉमन युनिटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे काही सर्व जे काही व्हेकल्स आहेत, बस झालं, ट्रक झालं, त्यानंतर आणखीन आपलं जीप, रिक्षा जे पण असेल किंवा कार झालं, ते सगळ्यांना आपण काय करतो की एक कॉमन युनिटमध्ये कन्वर्जन करतो. त्याला आपण PCU असं म्हणतो, पॅसेंजर कार युनिट असं म्हणतो. ओके, द नेक्स्ट पॉईंट बघा, फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग PCU. आता PCUवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. ठीक आहे, कोणते फॅक्टर अफेक्ट करतात PCUवरती. तर बघा त्यामध्ये पहिला तो साईज ऑफ व्हेकल. जी का व्हेकलची साईज आहे ती पहिल्यांदा अफेक्ट करते. देन नेक्स्ट स्पीड ऑफ व्हेकल. ओके, देन थर्ड वन इज टाईप ऑफ रोड अँड काइंड ऑफ रोड. ओके, तर हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात कशावरती, PCUवरती. देन नेक्स्ट पॉईंट बघा, ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. ओके, तर ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस, आता ही जे आपण पाहिलं की ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी पाहिला आपण, त्याचे मेथड्स पाहिल्या. देन नेक्स्ट PCU पण पाहिलं, PCU कशाला म्हणतात. देन नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आपला ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस. ओके, आता ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी कोणते डिव्हाइसेस आहेत. ओके, तर फर्स्ट वन इज रोड साईन, देन नेक्स्ट वन इज रोड मार्किंग, थर्ड वन इज ट्रॅफिक सिग्नल्स, आणि फोर्थ वन इज ट्रॅफिक इज लॅन. दिस आर द ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस. ओके, तर आपण पाहूया वन बाय वन. ठीक आहे, सो आवर फर्स्ट इज रोड साईन. आता रोड साईन म्हणजे नेमकं काय. ओके, द डिव्हाइस इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल और इन्स्क्रिप्शन माउंटेड ऑन अ फिक्स और मुवेबल सपोर्ट विच गिव द इन्फॉर्मेशन, वॉर्निंग और गायडन्स टू द रोड युजर्स आर नोन ॲज रोड साईन्स. ओके, तर जे पण आपण पाहतो की आपण जर हायवेला पाहिलं आपल्याला जे काही बोर्ड दिसतात, रोड साईन दिसतात, त्याला आपण बोर्ड दिसतात, आपण रोड साईन देखील असं म्हणतो. ओके, त्यानंतर याचे ऑब्जेक्ट काय. ठीक आहे, याचा ऑब्जेक्ट काय नाही, का प्रोव्हाइड केला जातं नेमकं ते. ठीक आहे, तर फर्स्ट ऑब्जेक्ट काय, टू कंट्रोल द ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. देन नेक्स्ट टू प्रोव्हाइड सेफ्टी टू ट्रॅफिक. ओके, त्यानंतर प्रोव्हाइड टू सेफ्टी टू ट्रॅफिक. देन नेक्स्ट थर्ड वन इज टू गाईड ट्रॅफिक. देन लास्ट वन इज टू स्पीड अप द ट्रॅफिक. ओके, तर हे सगळे काय त्याचे ऑब्जेक्ट रोड साईनचे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा, टाईप ऑफ रोड साईन्स. ओके, आता टाईप ऑफ रोड साईनमध्ये पाहायचं आपल्याला. ओके, तर टाईप्स ऑफ रोड साईनमध्ये पाहत होतो आपण. तर फर्स्ट जो टाईप आहे आपला तो आहे रेग्युलेटरी साईन. ओके, तर रेग्युलेटरी साईन म्हणजे नेमकं काय ते पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण रेग्युलेटरी साईनलाच मॅन्डेटरी साईन किंवा प्रोहिबिटरी साईन देखील म्हणतात. ओके, तर ऑल मॅन्डेटरी और रेग्युलेटरी साईन्स आर सर्क्युलर इन शेप ऑफ 600 mm डायमीटर. ओके, तर they are indicate the prohibition upon the certain kind of vehicles type like overtaking prohibited or U-turn prohibited. ओके, तर जनरली हे जे काही रेग्युलेटरी साईन असतात तर सर्क्युलर शेपमध्ये असतं आणि त्याचं डायमीटर जो असतो तो 600 mm एवढा डायमीटर असतो. ओके, तर त्यामध्ये जे काही साईन येतात रेग्युलेटरी साईनमध्ये स्टॉप झालं, लेफ्ट टर्न प्रोहिबिटेड झालं, कंपल्सरी लेफ्ट टर्न झालं, गिव्ह वे, यू टर्न प्रोहिबिटेड, कंपल्सरी अहेड, नो एंट्री, ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड, कंपल्सरी राईट, हॉर्न प्रोहिबिटेड, वन वे, कंपल्सरी राईट अहेड और टर्न राईट. ओके, तर नो पार्किंग, कंपल्सरी अहेड और टर्न लेफ्ट, कंपल्सरी साऊंड हॉर्न, स्पीड लिमिट, राईट टर्न प्रोहिबिटेड. तर ह्या पद्धती जे काही साईन्स आहेत ते सगळे साईन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ते रेग्युलेटरी साईनमध्ये येतात. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघा, वॉर्निंग साईन. आता वॉर्निंग साईन कशाला म्हणायचं नेमकं. ओके, तर वॉर्निंग साईन्स आर ट्रायंग्युलर इन शेप of 900 mm side with red border. Okay, 70 mm thick and black symbol in white background. ओके, तर जनरल हे जे काय साईन असतं वॉर्निंग साईन ते ट्रायंग्युलर इन शेपमध्ये असतं. ओके, तर बघा ह्या टाईपमध्ये पाहायला भेटतं आपलं वॉर्निंग साईन.
वॉर्निंग साईनमध्ये कोणतं साईन येतं बघा, लेफ्ट हँड कर्व झालं, स्टीप डिसेंट झालं, सायकल रायझिंग झालं, नंतर स्कूल अहेड झालं, मेन नेटवर्क झालं, कॅटल झालं, स्लिपरी रोड झालं, नॅरो ब्रिज झालं, ठीक आहे, रोड वायडर अहेड झालं, लेफ्ट हेअर पिन बेंड झालं, नॅरो रोड अहेड झालं. हे जी काही सायन्स आहेत ओके, हे सगळे साईन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर वॉर्निंग साईनमध्ये येतात. तर नेक्स्ट थर्ड जो टाईप आपला रोड साईनचा तो आहे तो इन्फॉर्मेटरी सायन्स. ओके, इन्फॉर्मेटरी सायन्स फॉर फॅसिलिटी इंडिकेट लोकेशन अँड डायरेक्शन टू फॅसिलिटी लाईक फ्यूल स्टेशन्स और ईटिंग प्लेस एक्सेट्रा. ओके, तर त्यामध्ये बघा इन्फॉर्मेटरी सायन्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, ठीक आहे, त्या सायन्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. तर त्या पद्धतीचे आपल्याला सायन्स पाहायला भेटतात. तर बघा पब्लिक टेलिफोन झालं किंवा रेस्टिंग प्लेस झालं, नो थ्रू साईड रोड झालं, पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, पार्क्स दिस साईड, फर्स्ट एड स्टॉप झालं, पार्किंग लॉट सायकल, इटिंग प्लेस, पार्किंग लॉट कार्स, लाईट इन रिफ्रेशमेंट. ओके, तर हे जे काही सायन्स आहेत हे सगळे सायन्स कशामध्ये येतं, इन्फॉर्मेटिव्ह सायन्समध्ये येतं. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला रोड साईन होते. देन नेक्स्ट आपला जो पुढचा जो टॉपिक आहे ट्रॅफिक सिग्नल, हा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.